अजित पवारांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभेच्या मैदानात 11 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर। बीडच्या मोर्चात धनंजय मुंडेंवर नेत्यांचा निशाणा। सर्वपक्षीय नेत्यांनी मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा। मुंडेंना मंत्रिमंडळातून हकलण्याची मागणी। वाल्मिक कराड हा बीडचा वाल्या, तर बीडच्या पालकमंत्र्यांमुळे सत्यानाश झाला। हे सगळं सुरू असताना ते मंत्रिमंडळात आव्हाडांची धनंजय मुंडेंवर टीका। भर पत्रकार परिषदेत प्राजक्ताला अश्रू अनावर, धसांनी माफी मागण्याची केली मागणी। महिला आयोगाकडेही केली तक्रार। प्राजक्ता माईची माफी मागण्यास सुरेश धस यांचा नकार। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, सुरेश धस यांचा आरोप। बीडच्या मोर्चासाठी दलित आणि मुस्लिमांना गोळा करा, पैशांची काळजी करू नका। जितेंद्र आव्हाडांचं कथित चॅट रुपाली ठोंबरेंनी केलं व्हायरल। व्हॉट्सअप चॅट आपलं नसल्याचा आव्हाडांचा दावा। संभाजीराजेंचं अजित पवारांना चॅलेंज, धमक असेल तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून दाखवा। रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेश प्रभारी। चंद्रशेखर बावनकुळेंकडून चव्हाणांच्या नावाची घोषणा। नवी मुंबई विमानतळावर उतरणार इंडिगोचं पहिलं विमान। प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानातून सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी करणार तपासणी। आणि खराब हवामानामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला। शहरातील हवेचा निर्देशांक 159 वर। अतिखराब श्रेणीमध्ये हवेची गणना। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। बीडमध्ये काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। वाल्मिक कराडला तुरुंगात टाकण्याची मागणी नेत्यांनी सरकारकडे केली आहे। स्वाभिमानी औलाद तुमच्या पुढे जीव हजर करणार नाही। सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं ते आता नवीन एसपी आलं तिथे का लोक धरतं म्हणून बरं आहे। आला लईच निभार लागलं ते टंगरीला धरून वडी त्यांचा दाखवा जाणताय सगळं। हाती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार। मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत माझ्या कुटुंबासोबत आहात, तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा। बीडमधल्या विराट मोर्चाचा आक्रोश राज्यातल्या प्रत्येक गावागावात पोहोचला। या मोर्चाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातनं नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले। सकाळपासूनच मोर्चेकरी बीडमध्ये जमायला सुरुवात झाली। हातात बॅनर घेत, काळे झेंडे घेऊन मोर्चेकरी घोषणाबाजी करत त्यांचा रोष व्यक्त करतात। मोर्चात गावागावात आलेले नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेपर्यंत या मोर्चेकऱ्यांची संख्या लाखात गेली होती। जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या मोर्चात सहभाग घेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। गोलीमार भेजे में भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं। या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किधर भी हो गया। यावेळी मोर्चेकरांनी कोणत्या मागण्या मांडल्या तेही आपण पाहूया। धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा। SIT स्थापन करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करावा। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागण्या यावेळी केल्या गेल्या। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तर न्याय कसा मिळेल असा प्रश्न महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकेंनी उपस्थित केला। ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही आणि म्हणून या निमित्तानं मी
मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला 18 दिवस उलटून गेले. मात्र या कटाचा मास्टरमाइंड अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावरतीच प्रश्न उपस्थित केले. तसंच वाल्मिक कराडवर नेत्यांनी चांगलीच तोफ डागली. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलंय कशाला? तेव्हा मंत्रिमंडळाचा पहिला आखला. याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला 302च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल. नाही तर आम्हाला न्याय होणार नाही. ढोंग नको, राजकारण नको, आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आणि न्यायासाठी झटणारे आम्ही सर्वजण आहोत. बीडच्या मोर्चानं मराठवाड्यातल्या नागरिकांची संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचली आहे. सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी मारेकऱ्यांना शिक्षा देण्याची एकमुखी मागणी केली. आता सरकार मोर्चेकऱ्यांची मागणी कशी पूर्ण करतंय याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकल. बातमीपत्रामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभेच्या मैदानात 11 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर. बीडच्या मोर्चात धनंजय मुंडेंवर नेत्यांचा निशाणा. सर्वपक्षीय नेत्यांनी मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुंडेंना मंत्रिमंडळातून हकलण्याची मागणी. वाल्मिक कराड हा बीडचा वाल्या, तर बीडच्या पालकमंत्र्यांमुळे सत्यानाश झाला. हे सगळं सुरू असताना ते मंत्रिमंडळात आव्हाडांची धनंजय मुंडेंवर टीका. भर पत्रकार परिषदेत प्राजक्ताला अश्रू अनावर. धसांनी माफी मागण्याची केली मागणी. महिला आयोगाकडेही केली तक्रार. प्राजक्ता माळींची माफी मागण्यास सुरेश धस यांचा नकार. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, सुरेश धस यांचा आरोप. बीडच्या मोर्चासाठी दलित आणि मुस्लिमांना गोळा करा, पैशांची काळजी करू नका. जितेंद्र आव्हाडांचं कथित चॅट रुपाली ठोंबरेंनी केलं व्हायरल. व्हॉट्सअॅप चॅट आपलं नसल्याचा आव्हाडांचा दावा. संभाजीराजेंचं अजित पवारांना चॅलेंज. धमक असेल तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून दाखवा. रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेश प्रभारी. चंद्रशेखर बावनकुळेंकडून चव्हाणांच्या नावाची घोषणा. नवी मुंबई विमानतळावर उतरणार इंडिगोचं पहिलं विमान. प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानातून सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी करणार तपासणी. आणि खराब हवामानामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला. शहरातील हवेचा निर्देशांक 159 वर. अति खराब श्रेणीमध्ये हवेची गणना. नमस्कार.